नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आहे। त्यानिमित्त आचार्य 90 FM च्या संपूर्ण टीम कडून आणि आचार्य 90 FM च्या या सगळ्या विद्यार्थिनी तसंच इंटर्न्स कडून तुम्हाला अभिवादन करूया बाळ गंगाधर टिळक यांना। प्रेक्षक हो, बाळ गंगाधर टिळक यांचं कार्य आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत। या आपल्या नागा आचार्य आणि दाकरू मराठे कॉलेजच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत। तसंच आचार्य 90 FM चा जो रेडिओचा इंटर्न्सचा कोर्स आहे तो या विद्यार्थिनी करत आहेत। आणि आपल्या सोबत आज भूमी आहे, सुकृती आहे, किरण आहे, कौरवी आहे, वैभवी आहे आणि मधुरा आहे। तर कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच छान झाली पाहिजे म्हणून कवी गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या काही ओळी मी तुमच्या समोर सादर करते। विसावले तव पाऊल जेथे, भूमी जणू ती जननी रत्नांची। विसावले तव पाऊल जेथे, भूमी जणू ती रजनी रत्नांची। ज्या रत्नातून या जननीने असामान्य कर्तृत्व दिले, तत्व दिले अन सत्व दिले, तत्व दिले अन सत्व दिले, शौर्य धैर्य सृजनत्व दिले। ज्वलंत निष्ठा आणि अस्मिता धगधगते नेतृत्व दिले, ज्वलंत निष्ठा आणि अस्मिता धगधगते नेतृत्व दिले। मानवतेचा मंत्र दिला, मानवतेचा मंत्र दिला, विश्वव्यापी बंधुत्व दिले। नवरस संमोहिनी अलौकिक संजीवन अध्यात्म दिले। चिरंतनाचा ध्यासा संगे ज्येष्ठ श्रेष्ठ दातृत्व दिले, चिरंतनाचा ध्यासा संगे ज्येष्ठ श्रेष्ठ दातृत्व दिले। ध्वजकीर्तीचा या रत्नांच्या जाऊनी भिडला नभा, ध्वजकीर्तीचा या रत्नांच्या जाऊनी भिडला नभा। अवघ्या विश्वावरी पसरली या रत्नांची प्रभा, अवघ्या विश्वावरी पसरली या रत्नांची प्रभा। असंच एक रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य म्हणून ओळखतो। या कार्यक्रमाची सुरुवात आपण भूमीपासून करतो आहे। भूमीला मी विनंती करते की त्यांनी खूप छान बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी जे लिहिले आहे ते आपल्यासमोर सादर करा। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य आजचे नाही, पण ते वाचून ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात। हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उमेद जाणवते। बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जाते। लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आली। लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकार केलेले नेता। लोकमान्याशिवाय त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे जनक देखील म्हटले जाते। खूप छान भूमी। खरंच आपण शाळेपासूनच बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल आपल्या शिक्षकांकडून जाणून घेतो आहोत आणि तुम्ही देखील तुमच्या माध्यमातून एक छान लिहून आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी, आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी सादर करत आहात। तुमचं सगळंच हे काम कौतुकास्पद आहे। यानंतर बालपण आणि जन्म, बाळ गंगाधर टिळकांचा जन्म कुठे झाला तर याविषयी आपल्याला अधिक माहिती सांगते आहे सुकृती। गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले। ते एक भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक, समाजसुधारक, वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते। ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले लोकप्रिय नेते बनले। ते हिंदू म्हणून ओळखले जात होते। त्यांना राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखले जात असे। बाळ गंगाधर टिळक हे ब्रिटिश राजवटीत स्वराज्याचे पहिले आणि खंबीर पुरस्कर्ते मानले जातात। त्या काळात त्यांनी मराठी भाषेला नारा दिला। त्यांचा मराठी भाषेत दिलेला नारा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। खूप प्रसिद्ध झाला। त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, वीओ चिदंबरम पिल्लई आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी घनिष्ठ युती केली। छान सुकृती। आणि तुम्हा सगळ्या विद्यार्थिनींना सांगावं असं मला आवर्जून वाटेल की बाळ गंगाधर टिळकांचा जन्म जिथे झाला तो म्हणजे रत्नागिरीमध्ये। टिळकांचं घर आहे रत्नागिरीला। जेव्हा तुम्हाला कधी संधी मिळेल रत्नागिरीला जायचे, मला वाटतं काही जणी तुम्ही कोकणातल्याही असाल तर रत्नागिरीला अवश्य जा आणि टिळकांचं ते घर पहा। आणि आज ते पुरातत्व विभागाकडे आहे आणि तो आपला वारसा त्यांनी जतन केलेला आहे। टिळकांचं घर पाहणं खरंच महत्वाचं आहे, सगळ्यांनी नक्की ते पाहावं। आणि रत्नागिरीनंतर ते पुण्यात आले,
शिक्षणासाठी. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं, तर ते सुद्धा फर्ग्युसन कॉलेजला देखील आपल्या महाविद्यालयासारखंच पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे जे फार नामांकित आहे. तिथेही तुम्ही जाऊन भेट द्यावी. टिळक कुठे शिकले, आपण जसं आपल्याला कसं आपल्या शाळेबद्दल महाविद्यालयाबद्दल प्रेम असतं, तसं टिळक कुठे शिकले हे जाणण्याची उत्सुकता असते. तेव्हा रत्नागिरीला जन्म झाला, ते तिथे घर आहे त्यांचं तिथे, आणि पुण्याला ते शिकले तिथे तुम्ही नक्की जा. यानंतर प्रारंभिक जीवनाबद्दल आपल्याला किरण माहिती सांगते. केशव गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे एका मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला, जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. त्यांचे वडिलोपार्जित चिखली होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेतील शिक्षक होते आणि टिळक 16 वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले. 1871 मध्ये वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी 16 वर्षाचे असताना टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले. वा, खरंच खूप छान. यानंतर आपण आता जन्म पाहिला टिळकांचा, नंतर बालपणातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या आणि प्रारंभिक जीवनाविषयी जाणून घेतला. पण महत्वाचा जो आपला काळ असतो तो म्हणजे तारुण्यातला, जिथे आपण जास्तीत जास्त काम करतो. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकताय, कॉलेजमध्ये शिकताय, तसंच त्यांचा राजकीय प्रवास होता, पत्रकारितेत ते अग्रगण्य होते, त्यांनी विपुल असं साहित्य लिहिलं. अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या तरुण अवस्थेमध्ये झालेल्या आहेत. त्याविषयी आता आपल्याला राजकीय प्रवासाविषयी सांगते आहे गौरवी. बाळ गंगाधर टिळकाने इंग्रजीत मराठा दर्पण आणि मराठी केसर नावाचे 2 दैनिक सुरू केले. हे दोन्ही दैनिके लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाले. टिळकांनी ब्रिटिश राजवाड्याच्या क्रौर्याबद्दल आणि भारतीय संस्कृतीचे न्यूनगंडावर टीका केले होते. ब्रिटिशांनी सरकारने ताबडतोब भारतीयांना पूर्ण स्वराज्य घ्यावे अशी त्यांची मागणी होती. वाचनात आले का तुमच्या केसरीबद्दल? नाही ना. पुण्याची आणखी एक खास गोष्ट तुम्हाला सांगते. केसरी हे वर्तमानपत्र, म्हणजे आता कसं लोकमत आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, सकाळ आहे, हे आपण वर्तमानपत्र वाचतो, पण त्याची मुहूर्तमेढ ही टिळकांनी लावली होती. म्हणजे पत्रकारिता त्यांना, म्हणजे आपल्या कुठलीही बातमी असू दे, कोणाचा तेव्हा प्लेगची साथ आलेली पुण्यामध्ये, तेव्हा सुद्धा त्यांनी सगळं प्लेग बद्दल लिहिलं. मग काही राजकीय नेत्यांवर घणाघाती हल्ले केले. म्हणजे आपल्या लेखणी हे त्यांनी शस्त्रासारखं वापरलं. आणि पत्रकारिता हे एक शस्त्र आहे, हे त्यांनी आपल्याला, म्हणजे आपण सगळे आज पत्रकार जे वावरतो आहे समाजामध्ये, तुम्ही आता सगळे मीडिया स्टुडंट्स आहात, तर त्याची सुरुवात खरं टिळकांपासून झालेली आहे. जसं आपण म्हणतो गणेशोत्सवाची सुरुवात टिळकांनी केली, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव याची सुरुवात लोकमान्य गंगाधर टिळक यांनी केली, तसं पत्रकारितेला सुद्धा एक अग्रगण्य स्थान मिळवून देण्याचं कामही बाळ गंगाधर टिळक यांनी केलं. तर केसरीचा वाडा देखील पुण्यात आहे, आणि तुम्ही तो पाहिलाय का कोणी? तर तो सुद्धा अगदी नारायणपेठेत अगदी महत्वाच्या, अगदी प्राईम लोकेशनला आहे पुण्यामध्ये. तर फर्ग्युसन कॉलेज बरोबर तुम्ही केसरी वाडा जा. तुम्ही आपण सगळेच इन्स्टा वापरतो, त्याच्यावर सुद्धा तुम्ही सर्च केलं केसरी वाडा, तर ते तुम्हाला पाहायला खूप आवडेल. कारण हे सगळं ज्यांना इतिहासाची आवड आहे, आणि जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहायला जातो, तसं तुम्ही केसरी वाडा देखील पाहायला हवा. ठीक आहे. अच्छा, यानंतर काँग्रेसचं कार्य त्यांनी फार हिरिरीने केलं, त्याविषयी सांगते वैभवी पाटील. काँग्रेसमधील सामील. त्या काळी काँग्रेसचे राज्य असल्यामुळे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले, परंतु लवकरच ते काँग्रेसच्या संयमी वृत्तीच्या विरोधात गेले आणि त्यांच्या विरोधात बोलू लागले. याविषयी इतर अनेक नेते अशाच प्रकारे निषेधार्थ बोलू लागले आणि अनेक जण समर्थनार्थ बोलू लागले. त्यामुळे 1907 मध्ये काँग्रेस अतिरेकी आणि मॉडरेट दलात विभागली गेली. लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल हे टिळकांना गरम दलात सामील झाले. ते तिघेही लाल बाल पाल म्हणून ओळखले जाऊ लागले. नक्कीच. यानंतर ज्या पत्रकारितेविषयी बोललो त्याविषयी अधिक टिळकांची पत्रकारिता आपल्या जाणून घेऊया मधुराकडून. नमस्कार, मी मधुरा बाळासाहेब नवले आपल्या आचार्य 90 FM मध्ये स्वागत करते.
आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पत्रकारितेबद्दल माहिती देत आहे। बाळ गंगाधर टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते। चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला। टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इसवी सन 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते, तर मराठा हे इंग्रजीमधून। प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते। अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता। जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनासाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले। केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत। मराठा वृत्तपत्र हे मुख्यतः शिक्षित भारतीय समाजासाठी होते। त्यामध्ये देश विदेशातील घटना व त्यांच्यावरील भाष्य छापून येत असे। दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली। इसवी सन 1882 च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले। धन्यवाद। वा, खूप छान तुम्ही आज सहभागी झालात। आणि मी आज जसं मला कळलं की लोकमान्य गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे, त्यानंतर मी तुमच्यासमोर हा विचार मांडला आणि तुम्ही लगेच सगळ्या सहभागी झालात। नुकताच आपण गुरुपौर्णिमेचा छान कार्यक्रम केला आणि असेच आपण वारंवार कार्यक्रम तुम्हाला घेऊन करणार आहोत। तर प्रेक्षक हो, आम्ही लोकमान्य टिळक यांच्याविषयी एक छोटासा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर केला। माझ्यासोबत होते आपले इंटर्न्स म्हणजेच NG आचार्य आणि DK मराठे कॉलेजचे विद्यार्थी भूमी, सुकृती, किरण, गौरवी, वैभवी पाटील आणि मधुरा। तर या सगळ्या विद्यार्थिनींसोबत मी तेजस्विनी आपला निरोप घेते। पुन्हा एका नवीन कार्यक्रमात लवकरच भेटूया। तोवर तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ। धन्यवाद। आचार्य